सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. माझा वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. धोंडोपंत दादा शिरवळकर महाराज, श्री रामदास महाराज जाधव महाराज, अशा अनेकांची मोठी यादी आहे. त्यामुळं भगवान उमापतीला प्रार्थना आहे, तुम्ही वैष्णवात अग्रगण्य आहात, या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहू द्या. कोरोना महामारी थोडी टाळा, तुम्हीच त्याच्यावरती नियंत्रण मिळवा. हे परराष्ट्रातनं आलेलं लोण तुम्हीच तुमच्या ताकदीनं पुन्हा परत पाठवा, ही त्यांनाच प्रार्थना करायची. शतपत्र अभंग नावाचं एक प्रकरण आहे आमच्याकडं, आणि त्यात अभंग असा आहे, सूक्ष्माती सूक्ष्म जंतू फिरतील लोक मरतील तेणे भेणे. हे संत वाङ्मयाने दिलेले संकेत आहेत, तरी बऱ्याच लोकांना उमगत नाही, कळत नाही. तरी कॉस्मादी गार्डा लुसीपासून सॉक्रेटिस सांगत बसतात. आमच्यात एक फॅड आलं आता एज्युकेटेड कीर्तनकारांचं, इंग्रजी एक वाक्य आणि जरा शेक्सपियर कास्मादी गार्डाचं नाव घेतलं की लोकांना वाटतं वेल एज्युकेशनचा कीर्तनकार आहे, उत्तम आहे, चांगला वक्ता आहे. हा आपला भ्रम आहे, काही तथ्य नाही त्यात. जगातले सगळे तत्ववेत्ते महाराष्ट्रातल्या संत परंपरेच्या विचारापुढे थोकडे पडतात, कमकुवत पडतात. एवढी व्यापकता आपली आहे. आता हे यूट्यूब माध्यमातून लोकांना कीर्तनं पाहायला मिळणार आहेत, पण त्यांना मी लगेच रिक्वेस्ट करतो, कोरोना महामारीचा काळ आहे, हे चांगलं शांत झाल्याविना इथले कीर्तनाच्या क्लिपा कुठेही बाहेर द्यायच्या नाही. हे मालकी हक्काच्या प्रतिबंधित सांगतो मी तुम्हाला, कुठे द्यायच्या नाही. त्याचं कारण आहे, कायदेशीर प्रतिबंध आहे, आरोग्याच्या संबंधानं प्रतिबंध आहे, आणि आपली पण जिम्मेदारी नागरिकत्व भारताचं आपल्याला असल्या कारणास्तव महाराष्ट्राची मान शान आणि भान व्यवस्थित ठेवण्यासाठी आपणही जिवंत असलं पाहिजे विचाराने. अधिक वेळ वाया न दवडता मी काय करील हीच व्हावी माझी आस. आस शब्दांचे अर्थ दोन प्रकारानं सांगता येतील. आस म्हणजे ध्वनी, नंदू महाराज पखावज वाजवतात, पण चाटेचा लवेचा ध्वनी स्पीकरच्या माध्यमातनं कानावरती गोड येतो का, तो मिळावा म्हणून म्हणावं लागतं. आस मिळाली नाही, ही एक अपेक्षा आहे. दुसरी अपेक्षा आहे की शेळकेवाडीत उत्सव चालू आहे आणि ही व्यक्ती आज आपल्याला सदिच्छा भेट देणार होती, आली नाही, पण इच्छा होती. आले, इच्छा पूर्ण झाली. दुसरा प्रकार इच्छावाचक. तुकोबरायांची काय इच्छा आहे, हीच व्हावी माझी आस. आस म्हणजे अपेक्षा, आकांक्षा, भावना, इच्छा. कोणती? पंढरीचा वारकरी, मला पंढरीचा वारकरी करा. वारकरी शब्द सुद्धा भारतीय तत्वज्ञानात फार अलीकडचा आहे. खरा शब्द आहे वारीकर. वारिंग वारिंग करोती ती वारकरी, जातो आणि येतो त्याला वारीकर म्हणायचं. जसं की आमचे हे वंदनीय श्री ठाकूर महाराज परंपरा आहे बुवांची, क्रमात आहेत, भास्करांच्या क्रमात ती परंपरा आहे. क्रमातली माणसं कमी राहिली आहेत आणि अक्रमातली माणसं अत्यंत प्रगतशील आहेत सद्यस्थितीला प्रत्येक क्षेत्रामध्ये. एक वाक्य बोलू का? जो चावट आहे त्याचाच वट आहे. हे वाक्य तुम्हाला न कळल्याबद्दल धन्यवाद देतो. माझ्या कीर्तनात बारकावे असतात आणि ते ऐकायला कान चांगले असावे लागतात. असो, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. मी सप्ताहापुरता नाही, जन्मजन्मांतरात मी तुझा दास राहील. आता दास शब्द उलटा करा, दास सदा. श्रीरंग दास सदा. 7 दिवसाचा देखावा नाही, सदैव मी आल्यावर जे भेटतात ते दास. इरवी ढास दंश करतात. सदैव सातत्य असलं पाहिजे परमार्थामध्ये. काही ठिकाणचा परमार्थ पाहून मला कीव येते. एक तर त्यांचं वाढावं, नाही तर आपलं तरी थांबावं.
स्तुती सुमन, कवण यात वेळ अधिक वाया जातो आणि पारमार्थिक क्षेत्रापासून माणूस वंचित होतो. आणि जे जे आपल्याला फलस्वादन करायचे त्यापासून मुकल्या जातो. माणूस पारमार्थापासून मुकल्या जातो. ग्रहदारा सोडून इथं यायचं आणि पुन्हा तेच जर इथं होत असेल तर यापेक्षा कुठे जायचं. रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला तर दवाखान्यात शरीक करता येईल, पण आध्यात्मिक वर्तन करूनही जर ॲक्सिडेंट झाला तर त्याची दुरुस्ती कुठे करायची. त्याचं गॅरेज कुठे आहे. पंढरीला आहे, आळंदीला आहे. मेकॅनिकल ज्ञानोबा तर खूप बरं आहेत आणि तिथेच ते पार्ट मिळतात, दुरुस्ती होते. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी, पंढरीचाच का, त्याचं कारण आहे जगातल्या सगळ्या तीर्थांचा आणि जगातल्या सगळ्या देवतांचं वास्तव्य त्या तीर्थात असल्या कारणास्तव पंढरीचा वारकरी, वारी चुकोणे दे हरी. बर, हे सगळं झालं. आता तिसरं चरण. संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व संत संगे सर्व संत संगे सर्व अखंड प्रेमाचा पंढरीचा वार कधी पंढरीचा वार कधी संत संग अखंड प्रेम पंढरीचा वार पंढरीचा वार. जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नति पापमपात. सतसंगती कथम किम न करोति पुंसाम. संताची संगत काय करू शकत नाही. जुन्या अंडरलाईन. हेही वाक्य ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो. सतसंगती किम न करोति पुंसाम. संतांची संगत काय करू शकत नाही. अंडरलाईन जुन्या. नव्याबद्दल अपेक्षाच करू नका. त्यात आहे तो बिघाड होऊ शकतो. त्यामुळे करावी का न करावी याचा अभ्यास आधी 12 वर्ष करावा. एक वाक्य छान आहे सर. नारळ फोडल्याशिवाय माणूस जोडल्याशिवाय कळत नाही. एका कीर्तनात त्याला साधू लगेच मानू नका तुम्ही, किंवा असाही अर्थ नाही. खूपच कीर्तनात लोक हसून गेले म्हणजे तो फारच सारस्वत आहे असाही त्याचा अर्थ नाही. आणि चुरगाळलेले फाटलेले कपडे घातले म्हणजे वैराग्यवान आहे असाही अर्थ नाही त्याचा. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य याची यथार्थ लक्षण आणि ज्ञान ज्याला नीट नेटकी उमगते, कळसते, समजते, पटते, पचते, रुचते त्याला संत म्हणायचं. पुढचं वाक्य. जे संत आहेत ते संत. अन आयडल मॅन इज डेव्हलप वर्कशॉप. रिकाम्या माणसाचं मन म्हणजे सैतानाचा कारखाना. संतांनी आपलं मन रिकामं कधी ठेवलंच नाही. ते मन हरिमय झालं, राममय झालं, शिवमय झालं. ते स्वतःच देव झाले. देव पहावयास तेथे देवाची. म्हणून संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. मधुबाबा हे आपलं जे तीर्थ आहे ना, हे खरंच देवालय बर का. मी विनाकारण हे सर्टिफाय पसंत नाही केलं. पर्वताच्या रांगेत गिरिजा माता आहे, ती दक्षिणेकडे पाहते आणि शिवजी उत्तरेकडे पाहत आहेत. अमृतानुभवात माऊलींनी जे शिवशक्ती समावेशन सांगितलं ते प्रॅक्टिकली इथे पाहायला मिळतं. शिव आणि शक्ती समावेशन. मला एकाने विचारलं संन्यास घेऊ नाही माई बरोबर आहे, म्हणलं शिवशक्ती समावेशन आहे. तुम्ही 2-3 जण वा म्हणता म्हणून मला लगेच पाहावं वाटतं वा आहेत का. म्हणजे तुमच्या रिस्पेक्टिव्हपणावर मी बोलतोय आणि हे काही सतेज काही चेहरे त्यामुळं जरा प्रसन्न वाटतंय.
त्यांचाही काही दोष नाही. वेळ खूप नवनाथ भाऊ बदलत चाललाय आणि सगळ्यांना फराळ वगैरे देणं आहे, अन्नदान आहे. त्यामुळं आपणही लोकांच्या बसण्याचा अंत मुळीच पाहू नये इथपर्यंत मला कीर्तन कळलेलं आहे. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. आता नीट ऐका, लॉजिक काय. देवीच्या आणि महादेवाच्या मंदिरासमोर पूर्वी दगडाचे बांधलेले कल्लोळ असायचे. इकडे काय म्हणता, बारव, विहीर, आड, पाण्याचे कुंड. याचा अर्थ काय, हातपाय धुतले, शुचिरभूत झालं, अंग ओलं झालं म्हणजे अंगाला त्वचेला स्मूथपणा निर्माण होतो, अंग हलकंसं वाटतं. नमस्कार करताना मन प्रसन्न राहतं धोंडोजी, बरं का, मन प्रसन्न राहतं. आणि दुसरं लॉजिक आहे, अंग ओलं होणं म्हणजे आपली भक्ती आरद्रव असावी, ओली असावी, त्यात शुष्कता नसावी, कोरडेपणा नसावा, म्हणून तिथे कल्लोळ शब्दाचा उच्चार आहे. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. इथपर्यंत आला आपला. बर, चंद्रभागे स्नान. स्नान करायचं. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचिदा. चंद्रभागेतच स्नान का, त्याला एक प्रमाण देतून विठोबा रुपये घेतो. अवघीच तीर्थे घडते चंद्रभागा डोळा देखिया, चंद्रभागा डोळा देखिया, चंद्रभागा डोळा देखिया. अवघे शब्दात व्याप्ती आली. जगातले सगळे तीर्थ सामावलेले चंद्रभागेमध्ये. अवघीच तीर्थी घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिया. चंद्रभागा नुसती पाहिली, आचमन लांब आहे, स्नान लांब आहे, डुंबणं लांब नाही, अंग ओलं करणं खूप लांब आहे. फक्त चंद्रभागा डोळा देखील या. खालच्या आणि वरच्या मुलावरनं जाताना नुसतं पाहिलं आणि अभिवादन केलं तरी पुण्यप्राप्ती होते. लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम, पद्मपुराण. 1,00,000 पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं तेवढंच पुण्य फक्त चंद्रभागा पाहिल्यावरती प्राप्त होतं. आता चंद्र आणि भागा म्हणून चंद्रभागा, काय अर्थ याचा. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, आणि नारद चुकला चाळा भजनाचा. हे तिघ नापास झाले आणि त्यांना संदेश मिळाला की मृत्यू लोकात भूवैकुंठ आहे, पंढरपूर आहे, चंद्रभागेच्या तीरावर वाहती नदी आहे, तिथे जा, स्नान करा, रोगनिवृत्ती होईल, इन्फेक्शन संपल्या जाईल, फंगल इन्फेक्शन, रोगनिवृत्ती जाईल, जा तुम्ही तिथे. म्हणून चंद्र आला, इंद्र आला, त्या पाण्यात स्नान केलं. चंद्रावर इंद्र का भग भागा, माने चंद्रभागा, अशी संगती त्याची. तुका मागे हे चिदा रखुमाई जय विठोबा, रखुमाई विठोबा, रखुमाई जय जय विठोबा, रखुमाई विठोबा, रखुमाई विठोबा, रखुमाई जय विठोबा, जय 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 विठोबा, रखुमाई विठोबा, रखुमाई विठोबा, रखुमाई. ऐका सावधान कथा शिवरात्र, पावन पवित्र तीही लोकी. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचं शिवरात्रीच्या प्रीत्यर्थ वचन आहे. ऐका सावधान कथा शिवरात्री, पावन पवित्र तीही लोकी. आजची कथा सुरस, उत्तम, देखणी, प्रभावी, हृदयस्पर्शी, परिवर्तनवादी, आत्मकल्याण करणारी आहे. जसं जुना शब्द आहे ना फडकरी परंपरेत, हरिजागर, हरीचा रात्रभर जागर, हरिजागर. हरिजागर संपलेत आता कीर्तनानंतर पंचपदी भजन होतं आणि इथे तुकाराम तुकाराम म्हणताना एवढी गडबड असते की कुत्रे पाठीमागे लागलेत गावातल्या सगळ्या. आपल्या तुकाराम 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 संपलं.
आणि अभंग अजून एक कसं आहे, बोलील लेकुरे, त्याचं मूल्य संपून टाकलं. बोलिले लेकुरे विडे वाकुडे उदरे करा क्षमा आपण. ही क्षमा, याचना, प्रार्थना, उपासना पसायदान आहे. काही लोकांना तर आता विश्वात्मके देवे हे पसायदान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचं वस्त्र बांधण्यासाठी लिहिलं की काय असं वाटतं. त्याला एक सुभाषित सांगतो तुम्हाला मी. तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदती ग्रंथ. अनाधिकाऱ्याच्या हातात देऊच नाहीत ग्रंथ. आहे ती काही कादंबरी काय, पुस्तिका आहे काय, उपन्यास आहे काय. वेळ खूप कमी, कमी वेळेत मला नाटक सादर करायचंय. शिवरात्रीचा पर्व काळ आहे. हरीण, तिची बहीण तिघी जणी आणि काळवीट एकत्र अरण्यात वास्तव्य करत होते. आणि तो किरात, कीर्तनकाराने कीर्तनात जातीवाचक तडा जाईल असे विधान कृपया करू नयेत. एक किरात, शिकारी इथपर्यंतच विधान. तो कुठल्या समाजातला हे बोलू सुद्धा नाही. ज्यांच्या वाणीला अनलिमिट आहे, म्हणजे भारताचा परवाना आहे, ते बोलतात. ती व्यक्ती अरण्यात पोहोचली. उदरनिर्वाहच फक्त कापणे, मांस विकणे आणि जगणे इथपर्यंत होता. योगायोगानं ती व्यक्ती एक सुंदर स्वरांचा संगम जुळत होते. नाग आणि हरिणी स्वरानं वेड्या होतात. शंकराचार्यांच्या विवेक चूडामणी ग्रंथात श्लोक आहे, शब्दादिभि पंचभिरेव पंच पंचत्व माप स्वगुणेन बद्धाः कुरंग मातंग पतंग मीन भृंगा नरः पंचभिरंचित किम. 5 विषयात 5 जणांचं कसं वाटोळं होतं त्याची ही यादी आहे. शब्द या विषयानं, ध्वनीनं हरिण आणि नाग शांत होतो, लुब्ध होतो. तेवढ्यात यांनी जाळं पसरवलं आणि ती एक सुंदर धोण वाजवली. तेवढ्यात ती हरिण अडकली आणि त्या तिघींची चर्चा अशी सुरू झाली, अगं बाई, शिवपुराणातली कथा आहे, माझा प्रपंच होत आलाय, ही अजून तरुण आहे, आणि तिसरी बाळांत झालेली, व्यालेली आहे, तिची पाडस आहेत. एक बहीण म्हणते, अगं मी थांबते, मी मेली तर मरू दे, पण तिला दुःख नको. ही शिवरात्रीच्या उत्सवात एवढी जरी कथा लोकांना कळली ना गावागावात, एवढी तरी उद्धार झाला असं गृहीत धरायचं. किती छान अर्थ आहे. ती काय म्हणते, मी मेली तर मरू दे, पण माझ्यासारखा त्रास येला तरी होऊ नये. माझं होत आलंय, पण आता यांचं तरी. आंधळा अंधकुपी पडता देखणेने लावावा सतपथा, ज्ञानोबराय म्हणाले. आपण तर खड्ड्यात पडायला लागलो, पण निदान दिसणाराच्या समोर कोणी आंधळा चालला तर तो पडणार नाही याची दक्षता घेण्या इतपत देवानं त्याला बुद्धी द्यावी. हे महोत्सव करण्याचा हेतू काय? गाव गुण्या गोविंदानं नांदावं, समाज एकसंग व्हावा, प्रेमानं लोक वागावीत, याकरता कीर्तन, उत्सव, प्रवचन, व्याख्यान, कथा, भागवत, रामायण याकरता ठेवल्या जातात की निदान या निमित्तानं तरी समाज एकसंग होईल, विचाराची बैठक मांडता येईल, समाजामध्ये परिवर्तन होईल, सुखदुःख मिश्रित काही लोकांच्या कथा ऐकायला मिळतील, डेव्हलपमेंट करता येईल, गावात काही सुधारणा करता येतील, गुरुकुल होईल का, आश्रम होईल का, संस्था निर्माण होईल का, मुलं संस्कारित होतील का, काही स्त्रिया परित्यक्ता आहेत का, काहींना वैधव्य आलंय का, काहींचं शिक्षण बंद आहे का, निराश्रित आहेत का, भ्रूणहत्या तर होत नाही ना, गायींच्या कत्तलीत होत नाहीत ना, वृक्षांच्या तोडीत होत नाहीत ना, वृक्ष कोणी लावतात का, या आढाव्यासाठी उत्सव आहेत. याकरता कीर्तन आहे, याकरता प्रवचन आहे. नुसती पंगत आणि पुंडलिक वरदा इथपर्यंत सीमित नाही. लोक फार संकुचित आहेत, अजून प्रचंड संकुचित आहेत. म्हणजे ज्यांना ज्यांना समजलं वाटतंय ना, ते समजलं या स्तरावर नाहीतच. आगा जो आगा जे झाला म्हणे तो काही चिन्हे ज्ञानोबराय म्हणाले. ज्यांना ज्यांना वाटतं ना मला बऱ्यापैकी येतं, समजावं अजून यांना काही कळलेलं नाही. मला तर वैयक्तिक अजून स्वर, ताल, कीर्तन, प्रवचन, अभंग, चिंतन काहीही कळलेलं नाही अजूनही. आणि येणाऱ्या काळात काही समजेल
असंही वाटत नाही. एवढं समजणं सुद्धा खूप मोठं समजणं आहे. पण दुर्दैव आहे, समजत नाही हेही समजत नाही, ही सगळ्यात खेदाची दुःखाची गोष्ट. वा एखाद्या वादकाचा मुखडा चुकला तरी कीर्तनकाराने म्हणायचं वाह काय हात आहे, आणि तो म्हणतो मग रामनवमी देता का. म्हणजे वा क्या बात आहे एका वाक्यात. त्याच्याकडनं 11-12चं एक कीर्तन मिळालं की आम्ही त्याचं वर्णन करायला लागतो. वर्णेविषयी काय, वर्णन काय याचं चिंतन करायला पाहिजे. खरं सांगू का, त्या बिचाऱ्या हरिभक्तीपरायण वैकुंठवाशी सोपानदादांनी काय पुत्रवत माझ्यावर प्रेम केलं माहिती नाही. सहज मुक्कामाला थांबलो आणि ती भूमी दान दिली मला. नाही तर मी 12 गावचा मुंजा, 4-5 मठ आहेत मला, चांगले 165-130 एकरचे एक मठ आहेत. पण तू माझं इथं मन का स्थिरावलं बापू, त्याची कथा तुम्हाला वैयक्तिक पर्सनल मी सांगितली आहे. सगळेच वाक्य विधान चर्चा इतिहास यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम ना करणीयम नाचरणीयम. काही गोष्टी खऱ्या असल्या तरी न कळणाऱ्या लोकांना त्या स्पष्ट सांगू नयेत. न कळणाऱ्या लोकांना सांगू नयेत. वा दुसरा अर्थ, सांगूनही समाजात परिवर्तन होत नसेल तर सांगू नयेत. त्यांनी ही भूमी दिली आणि इथे मी राहिलो. खूप सगळेजण छान आहेत, सेवा करतायत, मंडप उत्तुंग भरलाय, पण वेळ खूप कमी आहे. मुद्दा माझा हाच आहे. हरिणी म्हणती मी अडकले तर अडकू दे, पण निदान तिचं तरी भलं व्हावं एवढं शिवरात्रीत कळावं, एवढीच विज्ञापन आहे. सुज्ञ स्त्रियांना, एज्युकेटेड मुलामुलींना सगळ्यांना प्रार्थना, एवढं कळलं ना पुष्कळ झालं. तेवढ्यात त्या तिघी म्हणतायत अगं तू तुझ्या पिल्लांना पाजून ये, मी तोपर्यंत थांबते. दुसरी म्हणती अगं माझं अजून लग्नच नाही, मी राहिले काय आणि गेले काय, पण तू गरोदर आहेस, बाळांत पण होण्याची वेळ आहे, तुझ्या पोटात बाळ आहे, तू जा. ती लहानी म्हणते अगं तुमच्या दोघीपैकी मी कवळी असल्यामुळं मला कापल्यानंतर माझ्या कवळ्या मासाच्या खाण्यानं हा तृप्त होईल, मी थांबते. ही कथा इथपर्यंत आली. आता कथेतला दुसरा भाग असा आहे, तो किरात बेलाच्या झाडाच्या फांदीवरती बसलेला आहे आणि त्याच्या हातानं सहज बेलाची पानं, त्रिदलन त्रिगुणाकारम सत्वरजतम 3 गुणाची निवृत्ती करण्याकरता, व्यावृत्ती करण्याकरता हे 3 पानं शिवाला समर्पण करणं जगातलं मोठं पुण्य आहे. धतूर का फूल और बिल्व दल या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या. आणि आजच्या दिवशी कवट फार महत्वाचं. त्या तिथीला, त्या नक्षत्राला, ते क्लायमेट, ती नैसर्गिक अभिक्रिया ही देवानं ठरवलेली आहे, ते आपण नाही बदलू शकत. म्हणून त्या किराताच्या हातानं, त्या व्याधाच्या हातानं, तोडणाऱ्या यक्ष व्यक्तीच्या हातानं सहज फांदी हलली आणि बिल्वदलाची 3 पानं शंकराच्या पिंडीवरती पडली. ऐकताय ना, शंकराच्या संजीव भाऊ पिंडीवरती पडली. सहज, मंत्र नाही, तंत्र नाही, उपास नाही, अर्गला नाही, कीलक नाही, कवच नाही, ना स्वरयुक्त तंत्रविद्या नाही, काही नाही, सहज बिल्वदल पडली, सहज लीलया. आणि दुसरं प्रकरण, त्याच झाडाच्या फांदीला गळती, ग्रामीण शब्द आहे, शास्त्रीय शब्द आहे, अभिषेक पात्र. आणि त्या अभिषेक पात्रामध्ये पाणी होतं शिवपिंडीवर. त्यात अडकलेला तांदळाचा दाना काढला आणि त्याच्या हातानं ते पाणी पिंडीवरती ठिपक, ओलावा निर्माण झाला. शिव तृप्त झाले आणि शिव 3रा डोळा उघडून म्हणाले मी ज्ञान द्यायला तयार आहे, बोल तुझ्या अपेक्षा काय. तो म्हणला मी मागू काय, मला उमगत नाही, मला पोटाची गरज आहे, उदरनिर्वाहाची गरज आहे, 2 पैशाची गरज आहे, प्रपंच चालवायचा आहे. अरे तुला वरदान देतो, बोल काय. तो म्हणाला पशुपक्ष्यांची भाषा मला कळावी. वरमृही, भगवान म्हणले तथास्तु. दिली ती भाषा, त्याला दान दिली. आणि त्याला कळायला लागलं की जाळीत अडकलेल्या हरणी चर्चा काय करतायत. त्याच्या लक्षात आलं पशूंना आत्मा आहे, पक्ष्यांना आत्मा आहे, स्वेदज, अंडज, उद्भिज, जारज, भिन्न भिन्न प्रकारच्या योनी आहेत, यांना आत्मा आहे.
यांची एक ठरलेली भाषा आहे, पण ती उमगत नाही, कळत नाही, ती नजरेत असती, ती स्पर्शात जाणवत असती. त्याला कळायला लागलं की अरे बापरे, या सगळ्या जणींची चर्चा चालली की मी कोवळी आहे, मी गरोदर आहे, मी बाळांत झाले, पिलाला पासते. त्याला दया निर्माण झाली. शिवानी ज्ञान दिलं. कालचे जे महाराज होते ना, दही भाते महाराज, राजेंद्र महाराज, व्यक्ती साधी, सरळ, स्वच्छ, विनम्र, प्रामाणिक मला वाटली, सरळ. मी या मठाला, या स्थानाला उपयुक्त अभंग त्यांनी काल निवडला. अभंगाची काय सुरुवात होती नारायण महाराज? ज्ञानाचे जे अधिष्ठान. ज्ञानाचे जे अधिष्ठान. भगवान शिव ज्ञानाचा अधिष्ठान आहे. या अभंगावर आपण कुठेतरी महाराष्ट्रात स्वतंत्र चिंतन करून, माझी आजच्या कीर्तनाची संकल्पना तुम्हाला मी वेगळी बोलून दाखवली होती. तबला जुळवणे, तानपुरा लावणे, आपल्याला चर्चा करणे, गाणे, पण समय येईन तसं महापुरे येती तेथे लोहाळे वाकावं लागतं आणि पूर ओसरला की पुन्हा मानवर करावी लागते. हा ईश्वराने दिलेला गुण आहे आणि आपणही त्या कार्याशी इन्व्हॉल्व व्हावं लागतं, त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. विरोधाने विरोध भडकत चालतो. अग्नीत तूप टाकल्यावर तो अग्नी प्रज्वलित होत असतो. कमी पाणी टाकून विझवायचा प्रयत्न केला तर अधिक भडकत असतो. त्याला एकच पर्याय, शांतता, संयम, समर्पण, श्रद्धा, चिकाटी आणि मनोवृत्तीची चिरस्थिरता. एवढाच पर्याय, याला दुसरा पर्याय काही नाही. आपली गाडी चलत असताना समोरची गाडी अत्यंत वेगात आली तर एकच करायचं, आपण गाडी बाजूला घ्यायची, त्याला साईड द्यायची, किंवा आपली मर्यादा कमी करायची. म्हणजे कदाचित जरी गाडीला गाडी धडकली तरी ॲक्सिडेंटचा परिणाम अधिक होणार नाही. हे दोनच मार्ग आहेत. काही संकेत आहेत माझे, या शब्दातनं तुमच्या सगळ्यांच्या गोष्टी स्मरणात लक्षात येत असतील. एवढं परिवर्तनवादी व्हायचं. शिवरात्री महोत्सवाचं खरं मर्म, गमक हे. त्याला शंकराच्या कृपेनं ज्ञानाचं अधिष्ठान उमगलं आणि त्यांनी तिघींनाही जाळ्यातनं मुक्त केलं. मला हे पाप कृत्य करायचं नाही, मला तुम्हाला मारायचं. ज्ञान प्राप्त झाल्यावर ही वृत्ती निर्माण होत असते, बरं का बाबाजी. सोडून दिलं, नाही मारायचं तुम्हाला, बस तुम्ही जा. आणि कैलासातनं त्या हरिणींना आणि त्या व्याधाला विमान आलं. विमान कैलासात वास्तव्य करतात ते शिवतत्व, वैकुंठात वास्तव्य करतं ते विष्णू तत्व, सौरमंडलात वास्तव्य करतं ते सूर्य तत्व, शीतलता प्रदान करतं ते चंद्र तत्व. प्रत्येक तत्व आहेत ना, पंचीकरण पहा, फिजिक्स म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला शिवतत्वात विलीन व्हायचं त्यांनी ठरवलं. शिवतत्वच का अभेद वर्तन, शिवतत्वच का संयम, शिवतत्वच का दुःख सहन करण्याची क्षमता, शिवतत्वच का अमृत कुणी पण स्वीकारील पण विषयी पचवण्याची ताकद, ज्याच्यात त्याला शिवतत्व म्हणावं लागतं, याच्या जाणीव तुम्हाला असल्या पाहिजे. मग विमान आलं कैलासातनं त्या हरिणी आणि स्वतः तो किरात व्याध त्या विमानात बसला आणि भगवान शिवाच्या समीप चरण सानिध्यात त्याला वास्तव्य करण्याकरता मिळालं. अशी अल्पशिवरात्री कथा तुम्हा सगळ्यांच्या समोर मांडली. ऐका सावधान कथा शिवरात्र, पावन पवित्र तीही लोकी. आजचा पुण्यपर्व काळ आहे. आज रात्रभर हरिजागर व्हावा, भजन व्हावं, शिवपूजन करावं, बिल्वदल समर्पित करावं. काही नाही करता आलं तर एक मला त्रितालात एक चीज मी डॉक्टर कशाळकरांच्याकडे शिकलो होतो, ती स्वच्छ माझ्या मुखातून येईल काही असं वाटत नाही. शंकर भोलानाथ भज मन, 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 शंकर भोलानाथ शंकर भोलानाथ भज मन, शंकर भोलानाथ भज मन, शंकर भोलानाथ. एक ही लोटा जल भरता है, एक ही लोटा भर जल चाहे,
शंकर भोलानाथ शंकर भोलानाथ भज मन काय लागतं त्याला? एक गडबभर पाणी तरी माणसांची आठवणच येते. आणि ती कृतज्ञतापूर्वक आपण भेदाच्या पलीकडे जाऊन केलीच पाहिजे. हे आपल्या मठाच्या मागे सोपानांना राहत होते. 7 दिवस कीर्तनकार आले गेले, ते बाहेरचे बिचारे, त्यांना काय परिचय. मला 11 वर्ष पूर्ण झाले. पुढच्या वर्षी तपपूर्ती आहे. एक तप पूर्ण होत आहे. पहिल्या वर्षाला सातारकर महाराज, मी, हे आमचे दोघंही सहकारी, मोठा उत्सव. हे सोपानांना राहायचे. काही नाही, बिचाऱ्याचं साधं जीवन. एक कळशीत चरबीत पाणी घ्यायचं, मंदिर झाडायचं आणि पिंडीवरती टाकायचं. हे एक सोपान. आणि दुसरे सोपान दादा. मी म्हणलं का नाही, हे दादा फार गवत वाढले मठात, आता पाहायला कोणी नाही, मला कंटाळा येतो, तुम्ही थांबा. विळा घ्यायचा हातात, तुम्ही शब्द कदाचित वेगळा असेल इथं. खुरपं घ्यायचं हातात, आपलं धोतर खोवायचं आणि हिरव्यागार आळ्यांना त्याने गवत काढून स्वच्छ करायचं. मी त्यांना सहज विचारलं, हे का काढता? ते म्हणले, तण वाढलं ना की झाडाची वाढ होत नसती, आणि ताण वाढला ना की प्रपंच नीट होत नसतो. वाह मोठी माणसं, यांचं वर्णन करायचं तर केलंच पाहिजे. आणि हे भेदाच्या पलीकडं करतो मी. संत या पदाला, हरिभक्त पदाला सगळे सारखे आहेत, समान आहेत. सागरात गेल्यानंतर कर्मकांडी ब्राह्मणही तितक्याच अधिकाराचा आणि क्षुद्रवृत्ती असलेला सामान्य तितक्याच महत्वाचा. पापकृत्य करणारा खुणी सुद्धा पाण्यात स्नान करताना तितकाच, आणि सचेल जीवन जगणारा एखादा तपस्वी सुद्धा तितकाच. जसा सागराचा अभेद गुण आहे तसा साधूंच्या जीवनात असावा लागतो. त्याला सर्व समान असलं पाहिजे. सुख दुःख समे कृत्वा, हे फक्त प्रवचनातल्या 2 तासाच्या चर्चेपुरतं शिल्लक राहत नाही. हे संपूर्ण विश्व मोहर लावावं ही ज्ञानोबरांची संकल्पना आहे. मलाही शिवचरणी प्रार्थना करायची आहे की तुम्ही सगळ्यांना उत्तम सुबुद्धी द्या, गावाचं आत्मकल्याण होऊ द्या, प्रगती होऊ द्या, छान डेव्हलपमेंट होऊ द्या. हे क वर्गात, ब वर्गात, अ वर्गात स्थान शासनाच्या दरबारात येऊ द्या, राजपत्रात त्याची नोंद होऊ द्या, शासनाच्या गॅजेटरला हे स्थान येऊ द्या. मुलांना व्यायामाची व्यवस्था करा, सुसंस्काराचं केंद्र निर्माण करा. गायींच्या कत्तली करू नका, वृक्षांच्या तोडी करू नका. व्यसनमुक्त जीवन जगा. तंबाखू, गुटखा, मदिरा, पान, गांजा यानं जीवन उद्ध्वस्त होतं. दारू, गांजा, मत पियो यारो, आकल गुंग हो जाती है. हे सगळं बंद केलं पाहिजे. विषमता समर्पित केली पाहिजे आणि समतेच्या पथावरती पाऊल टाकलं पाहिजे. मला यावर्षी इतका आनंद झाला शेळकेवाडीमध्ये की नवीन सुना, नवीन लेकी, नवीन पुरी, नवीन पाहुणे मला भेटून गेले मठात. मला ते आपले आपले वाटले. यापेक्षा दुसरं काय पाहिजे? द्रव्य पाहिजे का, सत्ता पाहिजे का, सत्कार पाहिजे का, हार पाहिजे का, पुष्पगुच्छ पाहिजे? काही नाही सुद्धा मांडणं. फक्त थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयार, एवढं लागतं, बाकी काही लागत नाही. तुमचं फार ऐतिहासिक काम आहे. एक घटना सांगतो. इसवी सन 1800 साली गणेश आश्रम स्वामी नावाचे तपस्वी संत आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आले. गुप्त भागीरथीचं स्नान केलं. आज आळंदीकर बऱ्याच मंडळीला गुप्त भागीरथी ठाऊक नाही. फ्रूटवाल्या धर्मशाळेतून जुन्या संस्थेकडे येत असताना गुरुवर्य लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती बाबा गुरु, व्यंकटस्वामी महाराज, सोनपंत मामासाहेब दांडेकर, जोग महाराज ज्या कुंडात सचेल स्नान करायचे तिथे गणेशाश्रम स्वामींनी दंडतर्पण म्हणजे पूजा आणि स्नान केलं. माऊलींचं दर्शन घेतलं. सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा मारली. सिद्धेश्वराला अभिवादन केलं आणि अजान वृक्षाच्या शीतल शांत सावलीला ते विश्रांती करता पडले. ऐका प्रसंग, ऐका. दिवस शिवरात्रीचा म्हणून सांगतोय. स्वप्न दृष्टांत झाला. उठ, पडलायस काय? पुढे ही बहुत करणे आहे. तुला पुष्कळ पुढे करायचंय. निक पिंपळ वलयात. कुठे निक?
संदर्भ ग्रंथ तुम्हाला मी देणार आहे, तसं असं बगलीतनं काढून नाही मांडणार, कारण यूट्यूबला कीर्तन जाणार आहे आज ना उद्या. लोक चर्चा करतील, प्रमाण मागतील मला, आणि मी प्रमाणाविना, वाचण्याविना, ग्रंथ पळताळल्याविना, पॅरेग्राफ तपासल्याविना तुमच्यासमोर बोलत नाही. त्यांनी स्नान केलं, स्वप्नदृष्टांत झाला, उठ पुढेही बहुत करणे आहे. निक पिंपळ वलयात. पिंपळ वलय शब्दाचा अर्थ असा आहे, दाट पिंपळांच्या झाडाची शीतल शांत सावली जिथे तिथे तू जा. ते गाव पिंपळवली. माहिती नाही. स्वामी पदक्रमण करत 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 रिहे नावाच्या पॉइंटला आले. तेथे एक बोर कर, स्वामीचा धरी तसे कर. कर म्हणजे हात, टॅक्स नाही. एका यक्ष बोरकराने स्वामींचा कर हात धरला. वय वाढलिलं, हातात दंड, डोळे किलकिले झालेले, स्थानावरती यायचंय पण परिचय नाही. त्यांनी पिंपळोलीला पोहोचवलं बापू. या दोन्ही गावाचं चरित्र आहे. पिंपळोलीला पोहोचलं. तिथे आल्यावरती स्वामींनी प्रार्थना केली, मी अनाथ आहे पण इथे भैरवनाथ आहे. काशिका पुराधिनाथ काल भैरवम भजे, भज भजक परस्मय गंधावा धातू अर्थ सेवा करणे. भैरवनाथाला तुपाचा दिवा लावला. तिथे देशमुख शिंदे, नारायण आनंदा यांनी अभिवादन दिलं. अभिवादन दिलं आणि मग मारुती नारायण, नीट ऐका तुमच्या गावातला इतिहास, मारुती नारायण शेळके त्यांनी स्वामींच्या हाताला पकडलं आणि स्वामींना हे शिवपिंड दाखवली. शिवपिंड दाखवली. शिवपिंडीला बिलवदल पिंपल वलय पत्र पुष्कळ पडल्यामुळे मधुकाका ती पिंड झाकली होती. पिंडीवरचा पाला पाचोळा सारणे रवी महाराज याला पाखळण शब्द आहे आणि तो अधिकार गुरव या पुजारी वर्गाचा आहे. ती पाखळण केली. शिवपिंड पाहिली. शिवपिंडीला गोविंद भाऊ सर्पानं नागानं बेडे मारलेले. आणि आपल्याला सगळ्याला हे कबूल करावं लागेल, आजही या गावात, या स्थानात बरं का, नवनाथ रंगनाथ, आजही प्रचिती आहे. शिवपिंडीला आजही नागाचा वेढा एखाद्या विशिष्ट तिथीला इथे पाहायला मिळतो. आणि काका खरी गोष्ट आहे की नाही? आपण अनुभवलं इथं, स्वतः अनुभवलं. जागृत स्थान आहे. त्याच्याकडे जो सरळ येतो ना त्याचं परमात्मा सरळ करतो, पण वक्र केलं ना अवघड बाबा येतो. त्याची ज्ञानदृष्टी आहे. हे काही मी विनाकारण पाजरत नाही तुमच्याकडनं काही मिळवावं, नावचं व्हावं म्हणून. काही निरपेक्षम निर्वैर, मला काही अपेक्षा नाही, आवश्यकता नाही. मी तृप्त आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, सुखी आहे. ती पिंडीवरच्या नागाणी स्वामी मंत्र बोलत असताना सळकीने अंग काढून घेतलं आणि थंड शिपटी हाताला लागली. मारुती नारायणानं प्रार्थना केली की आमच्या वशात पुत्र जन्मत नाही, आणि जन्मला तरी शेळकेच्या कुळात एकच होतो. स्वामी म्हणाले, चांगल्या तुपाचा दिवा दर महिन्याच्या शिवरात्रीला लावा, अन्नदान करा. आपलं गाव वेड नाही, आजही शिवरात्रीला इथे भात आहे आणि भाजी होते. हे दुसरे कीर्तनकार येऊन सांगू शकणार नाही तर रवी महाराज. ते कमीत असं म्हणत नाही मी, त्यांना ठाऊक नाही ही गोष्ट, चरित्र इथलं. तुपाचा दिवा आणि अन्नदान करा प्रत्येक शिवरात्रीला, पुत्र संतती होईल. मग मारुती नारायण हे स्वामींना घेऊन पर्वत रांगेत गेले. गिरिजेला अभिवादन केलं, ज्याला ग्रामीण भागात हे लोक गरजाई म्हणतात. तिचं नाव गिरिजा. गिरिजा धवाला म्हणजे शिवाची अर्धांगिनी गिरिजा. गिरी पर्वतात राहते म्हणून गिरिजा, पर्वतात राहते म्हणून पार्वती, हिमालयाची कन्या ती हिमगिरी नंदिनी. नावं खूप सांगता येतील, वेळ कमी आहे. दर्शन घेतलं भगवतीचं. आणि अजून श्रीरंग भाऊ या भागातली जी टेकडी आता आपलं नवनाथ डेव्हलप करतोय ना, तिथे 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 शिवलिंगाकृती पिंड स्थापन केली. 29 दिवस अनुष्ठान केलं. आणि जाताना भानू सातव नावाची व्यक्ती इसवी सन 1800 चरणावरती लोटांगण घातलं. स्वामी महाराज तुम्ही इथून जाऊ नका. स्वामीची उमटली पाऊले, स्वामींची पाऊल खुणा उमटल्या जाताना पादुकांच्या. आणि स्वामींनी सांगितलं,
ज्याच्या येईल मनात, ज्याला मनात येईल त्यांनाच मी कधीतरी गुप्त सुप्त रूपात इथे दिसेल. माझी भगवी छाटी घ्या. भगवी छाटी म्हणजे गुंडाळलेली लुंगी. ही छाटी घ्या आणि सुखाने राहा. असा हा इसवी सन 1800 साली शिवरात्री पर्व काळात शेळकेवाडी पिंपळुली रिहे या स्थानात घडलेला इतिहास आहे. मी बापूलाही न बाबाजीलाही होतकोरे म्हणून सांगितलं की याचे ताम्रपट करा आणि संस्थानात लावा. ज्या ग्रंथाची नोंद शासकीय ग्रंथाच्या गॅजेटला आहे त्याची प्रत माझ्याकडे शिल्लक आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे यतिवंश. हरिभक्ती ते दंडी यती, त्याचं मराठी ट्रान्सलेशन आहे. आणि परिणाम असा, त्या यतीच्या जाग्यावर यती म्हणून परमेश्वराने कदाचित मला इथं पाठवलं असेल आणि त्याच कुळातल्या लोकांनी मला हे स्थान दिलं. आणि तुम्ही समस्त ग्रामस्थ सज्जन श्रोते परिसरातील पंचक्रोशीतील जुने नवे सगळेजण माझ्यावरती प्रेम करतायत. हाच अखंड प्रेमाचा झरा आणि कल्लोळ ओलाचिंब राहावा एवढा शिवरात्रीच्या पवित्र पर्व काळात तुम्हा सगळ्यांना संदेश देऊन अधिक वेळ वाया न दवडता हे कीर्तन पुष्प त्याचे चरणी समर्पित करून अनावधानानं कुणाचं नाव माझ्याकडनं घेण्याचं राहिलं असेल तर मायेच्या पदरानं क्षमा मागावी. बहुधा मी सगळ्यांना बरोबर घेण्याचा प्रयास केलाय, प्रयत्न केलाय. आपल्याला इथे अनावरण, जीर्णोद्धार, त्यानंतर व्यायामशाळा हे सगळे येण्यासाठी विलंब झाला. त्याबद्दल एक प्रतिनिधी ग्रामस्थ या नात्याने सुद्धा मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि सगळीच मंडळी खूप छान आहेत. तुम्हा सगळ्यांना देवानी सुख, शांती, समाधान, ऐश्वर, आरोग्य द्यावं. कोरोना महामारी संपुष्टात यावी आणि सगळ्यांचं आत्मकल्याण व्हावं एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना करून कीर्तन सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे तुम्हारा, ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे, ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे. सर्वे सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सगळ्यांच्या कीर्तनात तुम्ही दोघांनी गायलंय. भैरवी माझ्या कीर्तनात एवढी गा म्हणजे मी चुकतो. चंद्रभागेष्णा चंद्रभागेष्णा पंढरीचा वार करी मागे हेच पंढरीचा वार वारी चुकोन नेदी हरी वारी
वारी चुकोने दे वारी चुकोने वारी चुकोने बिहारी धनी धनी सा ग ग सा ग ग सम सा ग ग सा ग मद म ग सा सा ग मद नि द म ग सा सा ग मद द द ग म द द सा नि द म ग सा वारी सुको वारी सा ग म ग म सा ग म द म सा ग म द नि द नि द नि द नि द म सा ग म द सा नि द म ग ग सा ते ये आहा वारी चुकोने दे दे वारी चुको वारी चुकोने दे हे असं रसज्ञ गायला आणि ऐकायला तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे. भक्ताचा महिमा भक्तची जाणती हे जसं प्रमाण आहे तसं गुणज्ञेश गुणाहा भवंती. गुणवानाचा महिमा कळत असतो. साजांना कळते तेच म्हणतील वा क्या बात आहे वारी चुकोडी द्या नारायणा. वारी चुको वारी 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 चुकोने दे हे वारी चुको वारी चुको वारी चुकोने बिहारी वारी चुकोने बिहारी हरे
पद सार गर रे द मग रे ग पद मग रे ग रे द सा रे ग प सा रे ग पद मग रे ग रे द सा सारे ग ग ग चुकोणे दिवारी पंढरीचा वारी चुकोणे दिवारी पंढरीचा वार करे पंढरीचा वार श्री नंदू महाराज तांब्यांच्यासाठी टाळ्या सगळेजण वाजवा छान. आणि यांना खूप वेळ थांबावं लागलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो समस्त ग्रामस्थांच्या वतीनं. म्हणून निदान शेवटची चालू गोड व्हावी या अर्थाने मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी आनंद घेतला आणि दिला. माझ्या पश्चात अनिकेत सगळं पाहतो त्यालाही धन्यवाद मी देतो, खूप धन्यवाद देतो. त्यांनी महादेवाची सेवा करावी, देव त्याला चतुर्भुज नर होऊन पुढच्या वर्षीपर्यंत आशीर्वाद. दुसरी गोष्ट अशी आहे, याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ह्या चॅनललाही तुम्ही सगळेजण पहा एकदा, त्यांना मी धन्यवाद देतो. मराठी हॉटस्पॉट अजून एक मराठी हॉटस्पॉट मला इंग्रजी येत नाही हो. खूप छान आहे, त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे. आमचे महंत प्रभाकर महाराज परभणीहून वैष्णवांना घेऊन आले. ठाकूर बाबा तुम्हाला सगळ्यासहित खूप धन्यवाद देतो. आणि मकरंनी यावर्षी 10-5 पोरं काही का होईना गीता शिकवणी तर आणले. त्यांनी तर खरं तर इथंच आता हे सगळं गुरुकुल पोरं शिकवायला पाहिजेत. असो, आमचा गंगा सेवा करतो. कोणाकोणाचं नाव घेऊ मी? आमचे हे स्वयंपाक करणारे आचारी महाराज किती सेवा करतात. ज्यांना ज्यांना संजूभाऊ नाव घ्यावं कमी, एवढी सगळी रत्नासारखी लोक आहेत तिथं. अजून मला एक शांताराम बुवासाठी देवाला प्रार्थना करायची. काल परवा कीर्तनात त्यांना भोवळ आली, अनकॉन्शियस झाले, ते अचानक पडले. दत्तात्रयानं आणि भगवान शिवानं त्यांना उत्तम आरोग्य द्यावं. त्यांनी विण्याची भजनाची परंपरा सांभाळली. अजून एक नाव आठवतो मला, भगवान मामांचं, सातवांचं. चांगला ऊर्ध्वपुंड लावणारा माणूस. सगळीच माणसं चांगली. ही दादांच्या जोडीची टीम सगळी परमार्थातली होती आणि हा परमार्थ वाढवावा. आता खरं तर आमच्या सुदामांनी, आमच्या आप्पांनी, गोविंद भाऊनी ही सगळी मुलं जवळ घ्यायची, प्रेमाने पाठवून हात फिरवायचा, त्यांना उपदेश करायचा आणि त्यामुळं गाव परिवर्तनवादी होतं, आनंदमय होतं, सुखी होतं, समाधानी होतं. भगवान शिवा शब्दाचा दुसरा अर्थ आहे कल्याण. शम नाम सुखम करोति इति शंकरः. भगवान कल्याण करतात म्हणून शिव त्यांचं नाव आहे. त्याने सर्वांचं कल्याण करावं. दरवर्षी आमचे आदरणीय मधुदादा प्रसादाची व्यवस्था करत असतात, पण यावर्षी आता
पाहे प्रसादाची वाट पाहायची वेळ आलेली आहे. त्यातूनही काही मार्ग परमेश्वर कृपेने कदाचित रातोरात निघाला तर सांगता येणार नाही. केलं असेल. आणि फार आनंद असतो प्रसादाचा. प्रसादे सर्व दुःखानाम आणि रोप्यस्य जायते. प्रसाद सेवन करण्यानं जीवनातल्या आधी व्याधी नष्ट होतात बाळासाहेब. बरं का राहुल, फार चांगला असतो प्रसाद तो. आणि त्या तिथीलाच ते महत्व असतं. फक्त त्याचा अतिरेक करायचं नाही एवढंच. प्रसाद केवढा असतो असा. सत्यनारायणच्या पाया पडायला गेल्यावर काही पातीलच खायचंय का, एवढा घ्यायचा फक्त. तसा प्रसाद घ्यायचा. नारायण महाराज, रवी महाराज खूप आनंद दिला. हे आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पारगावचे महाराज, नाव माझ्या लक्षात नाही, योगेश महाराज. त्यांनी बाळकृष्ण महाराजांच्या परवानगीनं पारायण केलं. मानकर महाराजांनी सेवा केली. उद्याची सूचना एक: आदरणीय, वंदनीय, प्रातस्मरणीय, पूजनीय, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, शांतीब्रह्म, श्रद्धेय, आदरणीय, वंदनीय श्री मारुती बाबा कुरेकर यांचं उद्या काल्याचं हरिकीर्तन आहे. शरीर थकलेलं आहे तरी सुद्धा बाबा येणार आहेत. मुक्कामाला येणार होते, पण त्यांना प्रार्थना केली, बाबा सकाळी या, बाबा येणार आहेत. बाबा येणार आहेत म्हणजे जोग महाराज आपल्या गावात येणार आहेत, व्यंकट स्वामी महाराज येणार आहेत, नानासाहेब येणार आहेत. एवढ्या सत्पुरुषाचे पाय लागल्यावर काय कमी आहे. इथं विठ्ठलदादा वास्कर येऊन गेले. इथं आले, पिंपळोलीला आले. चांगल्यांचे नावच घ्यावं होतो. बाबा शिंद्यांनी केवढं काम केलं मंदिराचं महाराज, अप्रतिम. ज्याचं जे काम आहे ना, कामाला त्याच्या सलामच केला पाहिजे. कोणी असू दे, तो लहान असू मोठा असू, त्याची जाती कोणती असू, कोळ कोणता असू, वय किती असू, काम उत्तम आहे ना, पाठवून हात फिरवला पाहिजे, त्याच्या शाबासकी दिली पाहिजे, सर्टिफाय केलं पाहिजे, प्रमाणित केलं पाहिजे. त्याला ऊर्जा मिळत असते. प्रमाणपत्र दिल्यावर शिक्षण थांबत नसतं. प्रमाणपत्राच्या वाचनानं स्फूर्ती प्राप्त होत असते की पुढे काही करायचं आपल्याला, अजून काय करायचं. नॅचरोपॅथी करायची का, आयुर्वेदा करायचा आहे का, गोपालन करायचंय का, समाज परिवर्तन करायचंय का, याकरता असतं हे सगळं. असो, कीर्तनाची समाप्ती करतो, थांबतो. तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. खूप छान साथ केली. उद्याच्या काल्याच्या कीर्तनाला निमंत्रित आपण आहात. उद्या यावं. आपल्या सुमधुर कंठाच्या प्रमाण गायनानं कीर्तनात आनंद घ्यावा आणि इतरांना द्यावा. सिवित्व हा रस वाटितो आणि का. या बालगोपालांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो. बेजोरनं बाळासाहेब आपण आला, तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि कीर्तनाला विराम देतो. थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. कृतज्ञता हा भारतीय संस्कृतीचा एक संस्कार आहे. मध्ये भारतम या प्रकरणामध्ये गीता प्रवचनेचा संदर्भ देऊन बाबा मला या ठिकाणी सांगायचं वाटतं. विनोबा भावे असं म्हणतात, हे सांगताना माझी जीभ अजिबात चचरणार नाही की, हे सांगताना माझी जीभ अजिबात चचरणार नाही की, मातेच्या दुधापेक्षा माझ्यावर अधिक उपकार हे गीता माऊलीचे आहे. हा कृतज्ञतेचा संस्कार ह्या भावनेतनं मी या ठिकाणी बोलतोय. कारण की सूर्याचा परिचय द्यायला मशालीची काय गरज. महाराज साक्षात कर्तव्य सूर्य आहेत, महाराज साक्षात शब्द सूर्य आहेत. त्यापुढे आमच्यासारख्या काजव्याने फडफडणं हे उचित नव्हे. ती कृतज्ञतेची भावना मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने व्यक्त करतोय. खरं तर या ठिकाणी आजच्या या ज्ञानमंडपामध्ये मला 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या वाटल्या. खरं तर या महाराष्ट्राचं वर्णन करताना असं म्हणतात, स्वाभिमान ज्याचा आत्मा, आत्मसन्मान ज्याचा पाया, कर्तृत्व ज्याची गाथा, पराक्रम ज्याचा माता, असा तुमचा आमचा महाराष्ट्र. सुवर्ण महोत्सवी वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील आज खऱ्या अर्थाने एक सुवर्ण दिन या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी अनुभवला. कारण की शेळकेवाडीचा 1800 सालापासूनचा इतका संदर्भयुक्त साधन ते इतिहास त्यांच्या मुखारविंदातनं प्रसवला. तो संदर्भ मला एक इतिहासाचाही अभ्यासक म्हणून, मराठी भाषेचाही अभ्यासक म्हणून मला महत्त्वाचा वाटतो. दुसरा भाग, धुलीसम अस्तित्व माझे जाणून मी अस्वस्थ होतो. धुलीसम अस्तित्व माझे जाणून मी अस्वस्थ होतो. रंगलेल्या मैफिलीत या मी माझे दुभंगलेले अभंग गातो. ही अवस्था कदाचित मी अनुभवत असेल. कारण की सुरांनी रंगलेली ही एक खऱ्या अर्थाने या ज्ञानमंडपातील मैफिल असा शब्द वापरेन मी. सुरमयी वातावरण होतं, त्यामध्ये माझ्या शब्दांनी ते वातावरण बेसूर होणार नाही याची काळजी मी घेतोय. आणि कदाचित तो माझा वाणुदेशही असेल, हेही मी या ठिकाणी स्वीकृत करेल. परंतु तांबे महाराजांच्या अनुषंगाने त्यांचा असलेला इतिहास, त्यांचा असलेला वारसा, त्यांची असलेली परंपरा ती मला महत्त्वाची वाटते. तांबे महाराजांचं पखावाज वादनातील ताल लागव आणि महाराजांच्या मुखारविंदातनं प्रसवलेलं शब्द वागव. नारायण महाराजांच्या मुखारविंदातनं कंठातनं प्रसवलेलं स्वर लागव आणि महाराजांचं शब्द लागव. याचा अद्वैत संगम आज आपण या ठिकाणी अनुभवलाय असं मला या ठिकाणी वाटतं.
खरं तर मराठी साहित्याच्या अनुषंगाने कवी चंद्रशेखर गोखले असंही म्हणतात, माहीत नसतात कोणाला असे हळूच येतात लपून, माहीत नसतात कोणाला असे हळूच येतात लपून, जीवनातील काही आनंदाचे क्षण ठेवायचे असतात हृदयात जपून. असा हृदयात जपून ठेवासा वाटणारा सोहळा या ठिकाणी मी अनुभवला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. खरं तर शिवरात्रीचा हा महोत्सव आहे, शिवरात्रीचा हा महोत्सव आहे, पण बाबांच्या कीर्तन सेवेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी श्रवणोत्सव आणि या गायन आणि तालाच्या निमित्ताने ज्ञानोत्सव आणि श्रवणोत्सव आणि तालोत्सव आपण अनुभवला आहे असं मला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं. खरं तर अमृत अनुभवामध्ये एक सुंदरशी ओवी आहे. ओवी मला पूर्णतः बाबा स्मरणात नाही, पण त्याचा अर्थ इतका सुंदर आहे, जेथे जेथे सर्वसामान्यांचे शब्द मावळतात, जेथे सर्वसामान्यांचे शब्द मावळतात तेथे सद्गुरूच्या वाणीला प्रारंभ होतो. ही सद्गुरूंची वाणी आपण या ठिकाणी अनुभवली. खरं तर गुरुच्या वाणीला मांगल्याचा संस्कार असतो, पण त्या मांगल्याच्या सेवेला विचारांचं अधिष्ठान काय असतं हे महाराजांच्या अर्थात बाबांच्या कीर्तन सेवेतनं आपण अनुभवलं असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. खरं तर साहित्य सम्राट म्हणून आचार्य यात्रेंचा उल्लेख केला जातो. आचार्य यात्रे साने गुरूंच्या अनुषंगाने एके ठिकाणी असं म्हणतात, अमृता ते पैजा जिंके असे या मराठी भाषेची थोरवी आहे, परंतु वाटेल त्याच्या मुखातनं प्रसवलेल्या मराठी भाषेतला अमृताची गोडी येत नसते. तोही संदर्भ देताना ते विसरत नाही. त्यामुळे तुझी माझी भेट झाली इंद्रायणी काठी, तू बोलला इंग्रजी पण मी बोललो मराठी, माय मराठी माझी काय वर्णू तिचा बाणा, गोडी पुढे तिच्या फिका पडे साखरेचा कारखाना. या नैसर्गिक गोडव्याची अनुभूती महाराजांच्या मुखारविंदातनं आपण या ठिकाणी घेतले. खरं तर महाराज गुरुवर्य बाबा म्हणाले, स्तुती आणि प्रशंसा, कदाचित स्तुती बाजारू असेल पण प्रशंसा ही वारकरी अंतःकरणातली असते. या भावनेतनं मी कृतज्ञता व्यक्त करतो असं मला या ठिकाणी वाटतं. खरं तर वारकरी संप्रदायातील नवगण राजुरा येथील बीड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील वैचारिकदृष्ट्या निर्भीड असं व्यक्तित्व म्हणजे गुरुवर्य बाबा. गेले दशकभराचा त्यांचा आमचा सांस्कृतिक, बौद्धिक आणि खऱ्या अर्थाने विचारांचा स्नेह आहे. खरं तर तपपूर्तीकडे हा महोत्सव चाललेला आहे. खरं तर या ठिकाणी बाबांनी एक शब्द वापरला, दास. दास शब्द बाबा म्हणाले उलटा केला तर त्याचा अर्थ होतो सदा. तर तसा एक संदर्भ मला द्यायचा, एक श्रोता या अर्थाने तपपूर्तीकडे हा महोत्सव चाललेला आहे. तप या शब्दाचा जर आपण उलटा अर्थ केला तर त्याचा अर्थ होतो पद. ही पद हे खऱ्या अर्थाने या सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. कारण मागील 6 ते 7 वर्ष तर मी सातत्याने या ठिकाणी येतोय, आपण पाहतोय. खरं तर श्रीमद भगवद्गीतेत एक सुंदरसा संदर्भ आहे, नाही ज्ञाने या सदृश्य पवित्रमह विद्यते. अर्थात ज्ञानाहून परमपवित्र गोष्ट कुठलीही या जगामध्ये नाही. याचाच उपसंहार प्रतिपादित करताना माऊली असं म्हणतात, ज्ञान हे उपमा रहित आहे, ज्ञानाची तुलना ही ज्ञानाशीच करता येते. ज्ञानाची तुलना जर अमृताशी केली तर अमृतही आळणी ठरेल. अर्थात ज्ञान हे उपमा रहित आहे. ज्ञानसंपन्नता, आचार संपन्नता, विचार संपन्नता, गुणसंपन्नता, शब्द संपन्नता, अनुभव संपन्नता याचा खऱ्या अर्थाने अष्ट संपन्नता व्यक्तित्व म्हणजे गुरुवर्य बाबा असं मला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे या ओवीची अनुभूती महाराजांच्या मुखारविंदातनं खऱ्या अर्थाने येते हे मला महत्त्वाचं वाटतं. खरं तर एखादा चांगला योग आला तर आपण दुग्ध शर्करा योग म्हणतो, परंतु अमृत योग काय असतो हा बाबांच्या सहवासातच येतो असं मला या ठिकाणी वाटतं. खरं तर शिवरायांचा महोत्सव या ठिकाणी आपण पाहिला, प्रतिमेचं पूजन किंवा अनावरण झालेलं आहे आणि विजयी उमेदवारांचंही या ठिकाणी गुणगौरव झाला आहे. खऱ्या अर्थाने हा विजयोत्सवही त्यांच्या दृष्टीने आहे असं मला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं. माऊली 15व्या अध्यायात असं म्हणतात, सूर्य अधिष्ठिले प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची, तैसी वाचिया श्रोताची दिवेळी करी. याचा अर्थ असा, पूर्वेला सूर्याचा उदय झाल्यानंतर त्याच्या प्रकाश किरणांनी अवघं विश्व वापतं. तद्गुरच सद्गुरूंच्या खऱ्या अर्थाने मुखारविंदातनं प्रसवलेल्या वाणीनं श्रोत्यांना ज्ञानाच्या दिवाळीची अनुभूती प्राप्त होते. मला असं वाटतं शेळकेवाडीमध्ये दिवाळीपूर्व या महाशिवरात्रीच्या निमित्ताने बाबांच्या कीर्तन सेवेच्या निमित्ताने आपण ज्ञानाच्या दिवाळीची अनुभूती या ठिकाणी अनुभवली हे मला महत्त्वाचं वाटतं. खरं तर एका वेगळ्या अर्थाने श्रोत्याच्या भूमिकेतनं बाबा मला या ठिकाणी असं वाटतं, श्रोत्याचा जर कान चांगला असेल तर वक्त्याकडूनही त्याच्या पदरात दान मोठं पडत असतं. बाबांसारखे सांप्रदायिक क्षेत्रातले ज्ञानी, निराभिमानी, ज्ञानसंपन्न, आचारसंपन्न व्यक्तित्व जर पाहिलं तर श्रोत्यांचा कान हा भाव समृद्ध करण्याचं आणि विचार समृद्ध करण्याचं त्यांच्या वाणीनं मोठं कार्य केलेलं आहे. ज्यांचा विचार म्हणजे जागर, ज्यांचा अभंग म्हणजे तत्वज्ञानाचा सागर. तत्वज्ञ जगद्गुरू संत तुकोबरायांचं प्रमाण बाबांच्या बाबतीत, तुका म्हणे बोल खून पहावी विठ्ठल, याची अनुभूती बाबांच्या वाणीतनं या ठिकाणी खऱ्या अर्थाने अनुभवतोय. वाणी आणि विचाराचं प्राकट्य मराठी साहित्याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं, प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, प्राचार्य राम शेवाळकर यांचं जे स्थान असेल तसं वाणी, विचार आणि प्राकट्याच्या बाबतीत आज ते स्थान
बाबांचं वारकरी संप्रदायात आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कधी न भंग पावणाऱ्या ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगात दंग राहून सवंग लोकप्रियतेच्या पलीकडं संत साहित्याची निस्संग मांडणी करणाऱ्या गुरुवर्य बाबांची ही सेवा या ठिकाणी महत्त्वाची मला वाटते. भाषा सौष्ठव ही त्यांची ओळख आहे आणि विचार वैभव शब्द सौष्ठव हा त्यांचा परिचय आहे हा मला या ठिकाणी वाटतं. नम्रता हा शौर्याचा अलंकार आहे. हे शौर्य खऱ्या अर्थाने त्यांच्या व्यक्तिमत्वात मला दिसतं, हे महत्त्वाचं वाटतं. खरं तर इंग्रजीत एक सुंदरसा शब्द आहे लँग्वेज मेवंट. भाषेच्या बाबतीमध्ये पराकोटीची खऱ्या अर्थाने ज्याची विद्वत्ता आणि व्यासंग असतो त्याला लँग्वेज मेवंट म्हणतात. ते लँग्वेज मेवंट असलेली पर्सनॅलिटी वारकरी संप्रदायातील व्यक्तित्व म्हणजे गुरुवर्य बाबा असं मला या ठिकाणी वाटतं. आणि बाबा मी प्रशासकीय सेवेत वर्ग 2 पदावर काम केलेले. मराठवाड्याच्या भूमीचे 2 वैशिष्ट्ये 2 व्यक्तिमत्वांचा माझ्या जीवनावर प्रचंड प्रभाव आहे. भारतीय प्रशासन सेवेमध्ये मराठवाड्याच्या भूमीतले पहिले आय एस एस झालेले व्यक्तित्व म्हणजे भुजंगराव कुलकर्णी. मी मराठवाडा आणि महाराष्ट्र असं त्यांचं आत्मचरित्र आहे. तर भुजंगराव कुलकर्णी यांचा वारसा नरहर कुरुंदकरांचा वारसा आपल्या वाणी आणि आचरणातनं जपणारं व्यक्तित्व म्हणजे गुरुवर्य बाबा आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. ही कृतज्ञता मी या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या दृष्टीने संयोजक आणि नियोजकांविषयीचे 2 शब्दही मला महत्त्वाचे वाटतात. खरं तर ही कृतज्ञतेच्या भावनेने मी जास्त बोलतोय परंतु संयोजकांविषयी 2 शब्द मला महत्त्वाचे वाटतात. व्यक्तिमत्व हे लहान मोठ्या उंचीवर अवलंबून नसतं तर व्यक्तित्वाची एक उंची असते. मागील दशकभरामध्ये व्यक्तित्वाची एक उंची समाजकारण राजकारण क्षेत्रात कार्यरत असताना वारकरी संप्रदायाशी असलेली निष्ठा मी बाबाजी शेळकेंमध्ये पाहतो आणि त्यांचं माझं वारकरी संप्रदायातलं स्नेह महत्त्वाचं आहे. गेले 6-7 वर्ष मी सलग इथल्या महोत्सवाला माझ्या परीने एक दिवशी तरी येत असतो. ती मैत्री आणि त्यातला वारकरी स्नेह मला महत्त्वाचा वाटतो. खरं तर समाज हा कांदा बटाट्यासारखा विस्कटलेला असतो, त्याला डाळिंबासारखं घट्ट ठेवण्याचं काम हा वारकरी विचाराने काही नेतृत्व करत असतात आणि तो विचार मला बाबाजी शेळके आणि या समस्त शेळकेवाडी ग्रामस्थांमध्ये दिसतो आणि मला असं वाटतं हाच या सप्त्याचा विजय आहे हे मला महत्त्वाचं वाटतं. आणि शेवटी मी जाता जाता या ठिकाणी असं म्हणेन काल्याची कीर्तनाची सेवा ही उद्या गुरुवर्य मारुती बाबा कुरेकरांची आहे. मला सांगायला अभिमान वाटतो पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने 2015 साली महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि गुरुवर्य शांतीबाबा कुरेकर मारुती बाबा कुरेकर यांना देण्यात आलेला होता. त्या सोहळ्याचा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शब्द सेवा करणारा निवेदक मी होतो. त्यावेळेस बाबांबद्दल मी एक वाक्य वापरलं होतं. शांतीब्रह्म संज्ञेचा अर्थ मी प्रतिपादित केला होता. ज्ञान आणि ध्यान ज्या गावाला मुक्कामी जातात, ज्ञान आणि ध्यान ज्या गावाला मुक्कामी जातात त्या गावाला शांती असं म्हणतात. शांतीब्रह्म या संबोधनाने सुपरिचित असणारं केवळ अलंकापुरीचं नव्हे तर वारकरी संप्रदायाचं भूषण शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. ही भावना खऱ्या अर्थाने हा शिवांचा आशीर्वाद मला समजतो आणि ही कृतज्ञतेचे 2 शब्द मी या ठिकाणी थांबवतो. रामकृष्ण हरी. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने बाबांचा सन्मान संपन्न होतो आहे. मी बाबांना विनंती करतो आपण ग्रामस्थांच्या वतीने होत असलेल्या सन्मानाचा स्वीकार करावा.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा झाला वारकरी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.